नमस्कार मंडळी, आज 13 नोव्हेंबर 2025 रोटरी वर्षातील ही आपली आजची मीटिंग नंबर 17. आज आपण नेहमीप्रमाणे सेवा सदन हॉलमध्ये न भेटता पुण्याजवळील खेड शिवापूर येथील त्रिदेव मंदिर इथे भेटणार आहोत आणि एक छोटंसं आउटिंग एन्जॉय करणार आहोत. 6 नोव्हेंबर रोजी असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन योगिता वैशंपायन यांनी क्लबला भेट दिली. प्रथेप्रमाणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिटच्या आधीची ही व्हिजिट म्हणजे मुख्य परीक्षेच्या आधीची ही प्रिलिम परीक्षाच म्हणा ना. असिस्टंट गव्हर्नर योगिता यांनी मीटिंगच्या आधी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली व सर्व काही बरोबर असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रेसिडेंट देवदत्त यांनी मीटिंग चालू करून महत्त्वाच्या काही प्रोजेक्ट्स व घडामोडींबद्दल माहिती दिली. त्यानंतर प्रत्येक डिरेक्टरनी आपल्या ॲव्हेन्यू बद्दल सांगावे असे आवाहन केले. प्रथम ॲडमिन डिरेक्टर सुजाता हिने तिच्या 4 कमिटी मेंबर्सना पुढे बोलवून त्यांचे प्लॅन सांगण्यास सांगितले. प्रोग्राम कमिटी चेअरपर्सन वेदाताई पेंढारकर यांनी आत्तापर्यंत झालेले प्रोग्राम्स, सिनर्जीमधील प्रोग्राम्स याबद्दल तसेच पुढील 2 महिन्यांच्या प्रोग्राम बद्दल सांगितले. फेलोशिप कमिटी चेअरपर्सन राधिका ब्रह्मे हिने दर गुरुवारी वैविध्यपूर्ण उत्कृष्ट फेलोशिप बद्दल थोडेसे सांगितले. त्यातील मुख्यत्वे आठवणीतले पदार्थ व जायका शहर का हे मेंबर्सच्या जास्त पसंतीला आले आहे असे नमूद केले. दर गुरुवारच्या चारोळ्यांनी तर मेनू अजूनच बहारदार होतो असेही नमूद केले. पुढील काही स्पेशल फेलोशिप बद्दल तिने विस्तृत नमूद केले. असिमिलेशन कमिटी चेअरपर्सन हेमंत तलाठी यांनी आतापर्यंत आयोजित केलेल्या ट्रिप्स व कार्यक्रमांबद्दल सांगितले. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टची रेसकोर्सची ट्रिप, क्लबने आयोजित केलेली अंजनवेल ट्रिप, शिवसृष्टी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला असेही सांगितले. पुढील काही ट्रिप व असिमिलेशनच्या प्लॅनबद्दल सगळ्यांना थोडेसे गुपित ठेवले आहे असे सांगून आपले काही प्लॅन्स थोडक्यात सांगितले. बुलेटिन कमिटी चेअरपर्सन अरुणा आत्रे हिने ऑडिओ व्हिडिओ बुलेटिन त्याच्यामधील भाव अंतरीचे या सदराबद्दल सांगितले. हिवाळी हा स्पेशल एडिशन व फोरम हे 2 अंक प्रिंट स्वरूपात येणार असल्याचे आणि त्यासाठी मेंबर्सनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारही मानले. त्याच्यानंतर नॉन मेडिकल प्रोजेक्ट डिरेक्टर मकरंदा उपस्थित नसल्यामुळे प्रेसिडेंट देवदत्त यांनी आत्तापर्यंतचे झालेले प्रोजेक्ट्स थोडक्यात सांगितले. क्राऊड फंडिंग थ्रू केलेले प्रोजेक्ट्स याबद्दल माहिती दिली. तसेच आगामी काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स माय सिटी माय प्रॉमिस अंतर्गत रिक्षाहूड प्रोजेक्ट, मियावाकी प्रोजेक्ट, आठवले हायस्कूलमधील क्लासरूमचे बांधकाम याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर मेडिकल प्रोजेक्ट डिरेक्टर डॉक्टर निर्मला सरपोतदार यांनी आत्तापर्यंत आपल्या केलेल्या कॅट्रॅक्ट ऑपरेशनबद्दल माहिती दिली. अनेक वर्ष ह्या प्रोजेक्ट अंतर्गत त्या ह्या क्षेत्रात काम करतात. आत्तापर्यंत 73 ऑपरेशन झाल्याचे त्यांनी सांगितले. RCC अंतर्गत नवरात्रीमध्ये घेतलेले फ्री योगा आय चेकअप कॅम्प, त्यांना दिलेले मोफत चष्मे याची सविस्तर माहिती सांगितली. तसेच गर्भवती व स्त्रियांची तपासणी याबद्दल थोडेफार त्यांनी सांगितले. आगामी ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टच्या अंतर्गत $42,000 असलेला आपला डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमधला प्रोजेक्ट आणि त्याची पुढे असलेली प्रगती याबद्दल माहिती दिली. मेडिकल व्हॅन, AFMC सोबतचा ब्लड डोनेशन कॅम्प याचा थोडक्यात आढावा मेंबर समोर ठेवला. प्रेसिडेंट देवदत्त यांनी फाउंडेशन डिरेक्टर पास्ट प्रेसिडेंट अविनाश जोशी यांच्या वतीने आत्तापर्यंत $5,300 जमा केल्याचे सांगितले. $16,000 टार्गेटही आपण लवकरच पूर्ण करू शकू. त्यासाठी आपले मेंबर्स व काही बाहेरील डोनर्स यांच्याशी चर्चा चालू असल्याचे व टार्गेट पूर्ण होऊ शकतो अशी ग्वाही दिली.
युथ डिरेक्टर रोटेरियन नरेंद्र खेडकर यांनी आत्तापर्यंतच्या कामाबद्दल सांगताना त्यामध्ये 200 बडी ॲप्स, इंटरॅक्ट क्लबची CSEC युनिव्हर्सिटीला एज्युकेशनल भेट, नाटकाचा तास याबद्दल सांगितले. वारजे मॉडर्न हायस्कूल येथे नवीन इंटरॅक्ट क्लब सुरू केल्याचीही त्यांनी माहिती दिली. आगामी काळामध्ये स्पोर्ट्स रायला, नवीन रोटरॅक्ट क्लब, स्टार्टअप सपोर्ट टू ग्रॅज्युएट अँड मास्टर्स तसेच 10वीतील शाळेच्या विद्यार्थ्यांना CSE&C या एज्युकेशन ट्रिप ह्या पण प्लॅनिंग केल्याचे त्यांनी सांगितले. मेंबरशिप डिरेक्टर विवेक सेठ यांनी आत्तापर्यंत 3 नवीन लेडी रोटेरियन्स आपल्या क्लबमध्ये आल्याचे सांगितले. त्यातील एक घर वापसी असल्याचे ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आत्ता आपल्या क्लबचे 66 मेंबर असल्याची माहिती दिली. या मेंबर्सचा मेंबरशिप पार्टिसिपेशन इंडेक्स MPI स्कोअर हा ॲडमिन आणखीन ITच्या सपोर्टने इम्प्लिमेंट करण्यात येतो आहे असे सांगितले. नवीन मेंबरशिपसाठी व रिटेन्शनवर जास्त भर देण्यात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. पब्लिक इमेज डिरेक्टर प्रेसिडेंट नॉमिनी मंजिरी बडवे यांनी PIच्या अंतर्गत ऑडिओ व्हिडिओ बुलेटिनचा यूट्यूबवर पब्लिश करण्यात येते. तसेच न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातम्या रेग्युलर फेसबुक आणि इंस्टाग्राम क्लबच्या वेबसाईटवर बातम्या पोस्ट करत असल्याचे सांगितले व PIचे उत्कृष्ट काम होत असल्याची ग्वाही दिली. आगामी काळामध्ये माय सिटी माय प्रॉमिस अंतर्गत रिक्षा हुडमुळे तसेच लक्ष्मी रोडच्या वॉकिंग प्लाझामध्ये सहभाग होत असल्यामुळे ते 2 मोठे PIचे प्रोजेक्ट करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. त्यानंतर IT ऑफिसर रोटेरियन स्वाती पाटील हिने क्लबच्या आत्तापर्यंतच्या सर्व मीटिंग, BOD मीटिंग, प्रोजेक्ट, ॲसिम्युलेशन सर्व साईटवर अपलोड केल्याचे सांगितले. त्यामुळे क्लबचा आपला 5वा नंबर आहे, त्यामुळे जास्त आनंद वाटतो आहे. मेंबरशिपला कमिटीला MPI साठी सपोर्ट करण्याचे व सर्व मेंबर्सना त्याबद्दल माहिती देत असल्याचे सांगितले. काही 3131 ॲपसाठी मेंबर्सना त्या पण मदत करत आहेत व त्याच्यातील काही तांत्रिक त्रुटी लवकरच दूर होतील असे त्यांनी सांगितले. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग व फंड रेझिंग डिरेक्टर प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन प्रसाद कुंभोजकर यांनी स्वरपौर्णिमा या फंड रेझिंग कार्यक्रमातून 2.9 lakhs जमा झाल्याचे सांगितले व ती सर्व रक्कम हॅपी स्कूलसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. पुढील वर्षी 30 हॅपी स्कूल्स करण्याचा मानस आहे व त्यासाठी ग्लोबल ग्रँटच्या पण प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कमिटीमधील सर्व ॲक्शन प्लॅन, क्लबचे स्वॉट ॲनालिसिस याच्याबद्दल माहिती दिली. विकनेसेसवर काम करण्यासाठी पुढील 3 प्रेसिडेंटची चर्चा चालू असून त्याच्याबद्दल प्लॅनिंग करण्यात येत आहे. ट्रेजरर पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन महेंद्र शहा यांनी सांगितले आपल्या सर्व मेंबर्सच्या फीज आले असल्याचे सांगितले. RI व डिस्ट्रिक्ट ड्यूज वेळेवर भरल्याचेही नमूद केले. आतापर्यंतचा क्लबचा सर्व खर्च विदिन बजेट असल्याची ग्वाही दिल्यामुळे खरं सांगायचं तर थोडेसे बरेच वाटले. त्यानंतर प्रेसिडेंट देवदत्त याने सर्व 7 फोकस एरियामध्ये प्रोजेक्ट पूर्ण केल्याचे सांगितले व आतापर्यंत 2.2 करोडचे प्रोजेक्ट्सवर काम चालू असल्याचे सांगितले. त्यातील 60 लाख रुपयाचे प्रोजेक्ट्स पूर्ण झाले आहेत आणि ग्लोबल ग्रँटचा बेनिफिट आणि पुढील 5 वर्षाच्या बेनिफिशियरीजनाही त्याचा मिळणार. आत्तापर्यंत 14,000 रोटरी अवर्स इतके आपण त्यासाठी काम केले आहे. काही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीजची माहिती त्यामध्ये त्यांनी आपल्या सर्व मेंबर्सना दिली. सेक्रेटरी अपर्णा क्षीरसागर हिने आत्तापर्यंत 15 मीटिंग व 5 BOD झाल्याचे आपल्या भाषणात सांगितले. या सर्वांचे मिनिट्स आणि अजेंडा हे
वेळेवर अपलोड होत असल्याचे व मेंबर्स पर्यंत पोहोचल्याचेही सांगितले. त्यानंतर क्लब ट्रेनर पास्ट प्रेसिडेंट चारू यांनी पुलंची जे.के. मालवणकर यांच्या गोष्टीचा दाखला देत सर्व मेंबर्सचा इन्व्हॉल्वमेंट उत्तम असल्याच्यामुळे क्लबचे कामकाज उत्तम चालले असल्याची ग्वाही दिली. क्लब काउन्सिलर मोहनभाई गुजराथी यांनी क्लब असेंब्ली म्हणजे एक सिंहावलोकन आहे असे म्हणायला हरकत नाही असे सांगितले, ज्यामुळे पुढे जाण्याचीही प्रेरणा मिळते. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ट्रस्टच्या कामकाजाविषयी विस्तृत माहिती दिली. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग प्रमाणेच ट्रस्टची पण साधारण आखणी आहे. ट्रस्टच्या या कामकाजाची रचना असल्याचे सांगितले, ज्यामुळे पुढील प्रेसिडेंट्सना प्रोजेक्टसाठी काही रक्कम मिळते व त्याची ग्वाही मिळते, त्यामुळे काम करण्यास सोपे होते. या सर्वांचे प्रेझेंटेशन बघितल्यानंतर असिस्टंट गव्हर्नर योगिता यांनी क्लबच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. अत्यंत जुना व कायम चांगल्या कामाबद्दल वाखाणला जाणणारा हा ऑर्गनाइज क्लब आहे असे त्यांनी सांगितले. असिम्युलेशन, प्रोजेक्ट्स, यूथ, पब्लिक इमेज याचे काम उत्तम चालू असल्याचे सांगताना त्यांनी फाउंडेशनचे टार्गेटही तुम्ही सहज पूर्ण करू शकाल याची खात्री असल्याचेही सांगितले. मेंबरशिपसाठी मुख्यतः यंग मेंबर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टच्या ॲप्लिकेशनमध्ये काही अडचण आल्यास त्यासाठी रोटेरियन जेरे व फर्स्ट लेडी तनुजा यांची मदत घेण्याचे सुचवले. थॅलेसेमिया हा डिस्ट्रिक्टचा प्रोजेक्ट विचार करण्यास हरकत नाही असे सुचवत त्यांनी एकंदर क्लबच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही आपली एजी व्हिजिट पार पडली. त्यानंतर सर्व मेंबर्सनी आठवणीतले पदार्थाच्या अंतर्गत कुळाचे पोहे, आंबोळी, पाटवड्या, दलिया या स्पेशल फेलोशिपचा आस्वाद घेतला आणि सभा संपली. 5/11/2025 रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड तर्फे मंगळवेढा येथील ज्ञानदीप शिक्षण संकुलास संगणक प्रयोगशाळा उभारणीसाठी 10 संगणक व स्टडी बडी ॲपची भेट देण्यात आली. या उपक्रमास क्लबच्या फर्स्ट लेडी डॉक्टर मंजिरी हंबर्डीकर, रोटेरियन चारुदत्त भावे, चित्रा भावे, सुरेंद्र कोरे व अंजली कोरे तसेच शाळेचे संस्थापक श्रीयुत संभाजी सलगर व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी श्रीयुत सलगर यांनी क्लबला धन्यवाद देताना आपल्या भाषणात नमूद केले की या मौल्यवान भेटीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे सुकर होईल व त्याद्वारे विद्यार्थ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाशी ओळख होईल व त्यांच्या गुणवत्तावर्धनाला नवी दिशा मिळेल. तसेच त्यांनी हेही नमूद केले की स्टडी बडी ॲपद्वारे 10वीतील विद्यार्थ्यांची SSC बोर्डाच्या परीक्षेची तयारी चांगली होईल व त्यांना परीक्षेत उत्तम यश प्राप्त करता येईल. या प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्याबद्दल क्लबचे अध्यक्ष देवदत्त हंबर्डीकर व प्रकल्पास अर्थसहाय्य केलेले श्रीयुत सुधीर कुलकर्णी यांचे सलगर सरांनी विशेष आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली. पुढील 2 कार्यक्रम 20 नोव्हेंबर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांची आपल्या क्लबला व्हिजिट होईल. 27 नोव्हेंबर AI ची ओळख जया पानवलकर आपल्याशी संवाद साधतील. वाढदिवस शुभेच्छा 14 नोव्हेंबर ॲन गायत्री कुलकर्णी यांचा वाढदिवस. 15 नोव्हेंबर ॲन अर्चना अभ्यंकर यांचा वाढदिवस. 18 नोव्हेंबर रोटेरियन महेश डबीर यांचा वाढदिवस. 18 नोव्हेंबर ॲन मेघना बापट यांचा वाढदिवस. 18 नोव्हेंबर पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन गिरीश ब्रह्मे यांचा वाढदिवस. या सर्वांना क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया.
पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.